बहिणींना दणका, अपात्र लाडक्या बहिणींवर पहिली मोठी कारवाई, थेट सगळे पैसे वसूल केले. नेमकी कारवाई झाली कुठे, सगळं जाणून घेऊ. लाडकी बहीण योजना आल्यानंतर अनेक अपात्र बहिणींना योजनेतून वगळण्यात आलं. 2.5 लाखांच्या वर उत्पन्न असलेल्या महिला, 4 चाकी वाहन असलेल्या महिला, शासकीय कर्मचारी असलेल्या महिला, इतकंच काय तर काही पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची बाब समोर आली. बुलढाण्यात आता असाच योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाडक्या बहिणींवर कारवाई करण्यात आली आहे. योजनेचा गैरफायदा घेणं त्यांना चांगलंच भोवलंय. बुलढाणा जिल्ह्यात शासकीय कर्मचारी असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या 196 कर्मचाऱ्यांची यादी मिळाली होती. त्या प्रकरणाची चौकशी केली असता 190 कर्मचारी हे अर्धवेळ आणि उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचं आढळल्याने ते पात्र ठरले. पण उर्वरित 6 शासकीय कर्मचारी म्हणजे 6 महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या असल्याचं कळलेलं आहे. या महिलांनी घेतलेल्या लाभाची प्रत्येकी 16,500 रुपये असे एकूण 99,000 रुपये या 6 महिलांकडून वसूल करण्यात आलेले आहेत. शिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी प्रस्ताव देखील पाठवण्यात आलाय. लवकरच त्यांच्यावर पुढील कारवाई देखील केली जाणार आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं या लाडक्या बहिणींना चांगलंच भोवलंय. महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यानं या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे तेही पहा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत शासनाकडनं 196 जे लाभार्थी शासकीय कर्मचारी अशी यादी आम्हाला प्राप्त झाली होती. परंतु पडताळणीअंती असे लक्षात आले की त्यापैकी 190 हे लाभार्थी पार्ट टाइम असिस्टंट म्हणून काम करत असतात आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे. त्यांना सेवार्थ आयडी असल्यामुळे शासनाकडनं ते शासकीय कर्मचारी आहे अशी यादी ती प्राप्त झाली. परंतु पडताळणीनंतर त्या पात्र आहेत. त्यामुळं बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यामध्ये एकूण फक्त 6 कर्मचारी असे आहेत की जे शासकीय कर्मचारी आहे आणि त्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे. ते शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडनं वसुली करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईचे प्रस्ताव या 8 दिवसामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे. त्याच्यावरती प्रशासकीय कार्यवाही होऊन त्यांच्यावर जी योग्य ती कारवाई शासन नियमानुसार करण्यात येणार आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी असलेल्या या 9 महिलांकडून सरकारने प्रत्येकी 16,500 रुपये वसूल केलेत. त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या या लाडक्या बहिणींना चांगलाच दणका बसलाय. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासूनच ही योजना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. आता मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ही योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या सगळ्या बाबी चर्चेत असताना अशा प्रकारे बुलढाण्यात लाडक्या बहिणींवर झालेली ही पहिली मोठी कारवाई आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींना आता चांगलाच दणका बसलाय. सरकारने केलेल्या या कारवाईवर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.